एखादा बाहेर PhD झाला म्हणून त्याला परमार्थातलं ग्रहण होईल किंवा गोडी लागेल असं सांगता येत नाही. कुठेतरी जन्मजन्म साधना केलेली किंवा लहान वयापासून त्याच्याबद्दलचे जिज्ञासा असते, भगवंताविषयीचं प्रेम असतं, कधी कधी मुळात आलेलं असतं तर कधी कधी परिस्थितीमुळे आलेलं असतं. जसं त्रिविध तापे पोळला असं म्हटलेलं आहे. काही संकट आलं, काही अडचण आली, आर्थिक असो, शारीरिक असो, कुटुंबात असो, तरी मनुष्य परमार्थाकडे वळतो. आणि जेव्हा त्याला लक्षात येतं की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला मर्यादा आहेत, किती जरी आपण धडपड विज्ञानाची केली तरी ह्याच्या पलीकडे काहीतरी एक शक्ती आहे की त्या शक्तीला आपल्याला शरण गेल्या वाचून काय होणार नाही, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हाही मनुष्य परमार्थाकडे वळतो. पण त्याच्यात दोन गोष्टी असतात की एखाद्या वेळा ती संकट दूर झालं की पुन्हा मनुष्य विसरतो, अशी शक्यता असते. पण एकदा जर लक्षात आलं की जरी संकट दूर झालं तरी देखील आपले व्यावहारिक पातळीवरचे प्रयत्न आणि शिवाय परमेश्वराची शक्ती हे दोन्ही आपल्याला आवश्यक आहे, असं जेव्हा लक्षात येतं त्या मनुष्य मग त्याच्या मार्गाला खऱ्या अर्थाने लागतो. म्हणून शक्यतोवर ही दुसरं जे आहे हे आपल्याला अपेक्षित आहे की एकदा जरी त्याची गोडी काही कारणाने का विना लागली तरी त्याचं महत्त्व लक्षात येऊन, समजा त्याच्यातून संकटातून नाही पार पडता आलं तरी लक्षात असं घ्यावं की ते संकट जे आलेलं आहे ते आपल्या कर्माचं फळ आहे. त्याला परमेश्वराची ते कर्म संबंध जाईलच असं नाही संकट पूर्णपणाने, परंतु परमेश्वराची भक्ती केल्याने तो आपल्याला सहाय्य करतो, धैर्य देतो किंवा त्याला तोंड देण्याची इथे जी काही इतर अनुकूलता हवी असेल, सुविधा, ती तो आपल्याला देत असतो. आणि म्हणून आपण काही जरी कोणत्याही पातळीवर असलो, मी नाही म्हणतो ना चांगलं असलं तरी परमेश्वराला स्मरावं कृतज्ञतापूर्वक, आणि काही अडचण आली तरी स्मरावंच, पण चांगलं आहे म्हणून विसरायचं नाही. मात्र ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि त्यामुळे आपली ग्रहण शक्ती ही जास्तीत जास्त वाढवली. ते थोडंसं सांगितलं तरी अंतःकरणात बसतं. ते नाही तर खूप सांगितलं तरी सुद्धा ते आत बसतच नाही, वरच्यावर जातं. आणि आज जर बसला असेल तर केव्हा ना केव्हा तरी आठवण येते एकदम पटकन. आम्ही जसं नेहमी म्हणते स्वामी असं म्हणत होते, स्वामी असं सांगत होते, त्यावेळेला चटकन त्यांचे शब्द आठवतात, त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं. तर त्या तऱ्हेनं ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर आता महत्त्वाची गोष्ट आता मी म्हटलं की लवकर जर आलं तर थोडं ध्यानालाही बसता येतं. आता तुम्हाला 7 म्हणजे लवकर वाटतात, पण तो स्वामींच्याकडे ध्यानाच्या वेळेला वेळ 6ची असायची. पार तळेगावपासून ह्याच्यापासून लोक यायचे, पाऊस असो थंडी असो, 5:30 पासून क्यू लागलेला असायचा खाली. कारण मी वर ध्यान मंदिरात होते व्यवस्था करायला, तर मला 4, 4:15ला उठून त्या दोन्ही वास्तू स्वच्छ करून, बैठका घालून, सगळं करून 5:30ला माझं सगळं आवरून स्नानासकट 5:30ला मला तयार राहायला लागायचं. आणि 5:30ला दार उघडलं की ते सिनेमाच्या याच्यात जशी माणसं घुसतात की नाही तशी ध्यानासाठी घुसायची. स्वामी म्हणायचं हे दृश्य फार चांगलं आहे. ते ज्ञानेश्वरीसाठी माणसं रांका लावून उभी आहेत किंवा ध्यान करण्यासाठी इतकी उभी आहेत, हे मोठं ह्याचं लक्षण आहे, चांगलं लक्षण आहे. तर हे व्हायला पाहिजे. आपण बाकीच्या गोष्टीत अगदी नंबर लावून बसतो, वास्तविक त्या ठिकाणी आपल्याला हे ऐकायला मिळतं, हे इतर कुठेही पैसे टाकून देखील मिळणार नाही. कोणी सांगायला बसणार नाही तुम्हाला हे असं असं आहे आणि हे करा म्हणून. तर हे जे मिळत असेल हे जास्तीत जास्त घेण्याचा, टिपायला सुद्धा काय सांगते मी की वाटतं आपल्याला लक्षात राहत नाही पाठीमागे, टिपणं थोडी थोडी घेऊन मग पुन्हा आपल्याला लक्षात आलं ते पुन्हा लिहून काढावं. आणि तसं मी केलं आहे, माझ्या अनुभवावरून सांगते. स्वामींच्या पहिल्या भेटीपासून सगळे त्यांचे माझे संवाद मी टेपवर केले, त्यांचे माझे संवाद मी टिपूनही घेतले, नंतर कॅसेट्स घेतल्या, आणि सध्या माझं CDचं काम चालू आहे. ते सगळ्या त्यांच्या माझ्या संवादाच्याच कॅसेट्स मी आता CD करते. त्याच्यात अनेक अवस्था आहेत, साधकाच्या अवस्था, माझं रागवणं आहे, रडणं आहे, भांडणं आहे, सगळ्यासाठी. कशासाठी भांडण? ह्यासाठी की हे मला मिळालं पाहिजे, हे का मिळत नाही, काय आड येत आहे, काय चुकत आहे, हे सगळं त्यांचे माझे संवाद आहे. ते आतासुद्धा मी ऐकत असते तेव्हा लक्षात येतं की प्रत्येकाला ह्या सगळ्यातून जावं लागतं.
त्याशिवाय येत नाही. ते वर पद आपल्याला वाटतं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, ते सगळं केल्याशिवाय लोळत गोळत श्रीखंडपुरी खात परमार्थ झाला असं होणार नाही. त्याला कष्ट घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे करतो आहे हे बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे समजून घेतलं पाहिजे. तर आता तिने जे काही लिहिलेलं आहे ते थोडं वाचते आणि त्याप्रमाणे त्याच्यात काही करेक्शन असेल तर मी सांगेन. कुठं काही चुकलेलं असले की मला ताबडतोब सापडतं. आणि परमार्थामध्ये फार घातक ठरतं खरं म्हणजे. पण मला ती सवय काय झाली, जसं डॉक्टर असला म्हणजे काय म्हणतो NAD नथिंग ॲबनॉर्मल डिटेक्टेड. मग एक लंग NAD, हार्ट NAD नथिंग ॲबनॉर्मल डिटेक्टेड. पण जिथं कुठं काही झालं असेल तेवढंच दिसतं. तसं ते लिहिताना वाचताना असलं आणि आम्ही आता पुस्तकं हे करत असल्यामुळे प्रूफ तपासताना जसे कुठं काय असलं ताबडतोब लक्षात येते जे हे नको. तसं तो शब्द माझ्या लक्षात आला. आणि मग निर्गुण आहे हे खरं आहे, पण निर्गुण असं म्हणताना सुद्धा त्रिगुणात नाही आहे हे लक्षात घ्यायचं. कारण माझाही त्याच्यावर पुष्कळ वेळा विचार व्हायचा की निर्गुण आहे असं पण म्हणतो, पण सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे असं म्हणतो. मग एक प्रकारचे गुणच आहेत की नाही. सत म्हणजे सतरूपाने अखंड असणं, चित म्हणजे चैतन्य रूपाने हे पाहिजे. तो म्हणतो फक्त तसंच होणार आहे, शेवटी मीच बोलणार आहे. सत म्हणजे सतरूपाने असणं म्हणजे तो आहेच आहे, नाही असं कधी नाही होत. चित म्हटलं की तो चैतन्य रूपाने आहे आणि ज्ञान रूपाने आहे. ज्ञान रूपाने याचा अर्थ अखंड ज्ञानच आहे, तिथं अज्ञान संभवत नाही आहे. आपल्याकडे अज्ञानच जास्ती, ज्ञान जवळजवळ नाहीच अशी परिस्थिती आहे. काही विचारलं की स्वामी म्हणायचे, म्हटलं स्वामी चुकलं, ते म्हणायचे चुकतच असतं माणसाचं, बरोबर फार क्वचित वागतं म्हणायचं. ते त्याचं कारण तो ज्या बोधावर राहून सगळी कामं करत असतो त्याच्यामध्ये चुकाच जास्ती. आणि संत त्याच्या बरोबर उलट कधीच चुकत नाही असं असेल ते संत, कारण ते बरोबर त्या पातळीवर राहून प्रत्येक गोष्ट करत असतात. मग व्यवहाराच्या दृष्टीनं असं वाटतं की ह्याच्यात काय ना व्यवहारच दिसत नाही असं. ते आपण ज्या व्यवहार म्हणून बघतो स्वार्थाचा तो त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे ते चित्तरूप जे आहे ते चैतन्य रूप आणि ज्ञानरूप आणि शेवटी आनंद रूप. म्हणजे ही परमात्म्याची म्हणजेच आत्म्याची म्हणजे वस्तुतः आपली जीवाची हे स्वरूप आहे, सच्चित आनंद. तर ते निर्गुण आहे याचा अर्थ असा थोडा घ्यायला पाहिजे की सत्व रज तम हे जे गुण आहेत या गुणात तो सापडत नाही, त्रिगुणामध्ये तो नाही आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी रजतम तर नाहीच आहेत आणि सत्वगुण जे आहेत हे सत्वगुणाची पराकाष्ठा होऊन त्याच्याही पलीकडे जायचं. त्याला मी आपलं माझ्या दृष्टीने व्यवहारातलं उदाहरण कसं देत आहे की गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जायचं. जो गुरुत्वाकर्षणामध्ये थोडासा सत्व रजतम ज्याला म्हणतो, तमोगुण असला की जमिनीवर, रजोगुण आकाशात तरंगत असतो, हे करायचं ते करायचं ते करायचं, सारखं काही ना काहीतरी करायचं असतं त्याला. ते विशेषतः करायचं म्हणजे सुद्धा पैसे मिळवायचे, मान मिळवायचा, मोठेपणा मिळवायचा ह्याच्या पाठीमुळेच असतो. सत्वगुण हा पलीकडे कुठलाच गुण त्याला लागत नाही. पण ह्याच्यातला जो सत आहे तो ह्या सच्चिदानंदमध्ये आहेच. ते नाही, तो सत्वगुण नाही आहे, तर सत आहे, सत्व नाही आहे. सत्व वेगळं आणि सत वेगळं. कॉन्स्टंट. हा, सत म्हणजे अखंड असणं, सत स्वरूपाने अखंड असणं. सत म्हणजे अस्तित्व त्याचं आहेच आहे असं, आणि सत्व वेगळं. त्यामुळे सत्व रजतम हे तिन्ही गुण त्याला लागत नाही तिथे. आणि सत याचा अर्थ अस्तित्व जे अखंड आहेच आहे, ते कधी जात नाही. काय लावतो लक्षात आलं. त्यामुळे निर्गुण आहे असं जरी आपण म्हटलं तरी निर्गुण याचा अर्थ हे गुण. कारण मी जरी आम्ही तेच विचारायचे काय केवळा की परमात्मा आणि त्याच्या पुढे जाऊन आणि परमेश्वर आपण म्हणतो तो कृपाळू आहे, दयाळू आहे, आनंद रूप आहे, शांती रूप आहे. तर हे जे परमार्थिक गुण आहेत हे परमार्थिक गुण आपण म्हणतो. तर हे व्यवहारातले जे काही आहेत काम, क्रोध, लोभ वगैरे हे सगळे टाकायचे
हे पारमार्थिक गुण मिळवायचे आणि मग पारमार्थिक गुण सुद्धा टाकायचे आणि पलीकडे जायचे. शांती दया क्षमा हे नको मज पंढरी राया असं तुकोबाने एका ठिकाणी म्हटलं. म्हणजे पहिल्यांदा शांती दया क्षमा हे मिळवायचं, हां, आणि तेही टाकायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं. काही काही उदाहरणं जे मी देते ती पुस्तकात कुठं नाही आहेत, पण मी चिंतन करता करता विचार करत असते. हा बघा, साधारण हा उपमा म्हणजे अगदी 100% धरायची नाही, लक्षात येण्यासाठी. आपल्या अंगावर चांगले कपडे नाही आहेत, साधे आहेत, फाटके आहेत, हे आहेत, ते आहेत, मग त्याच्यापेक्षा आपण चांगले घेतले, शालू नेसला, दागदागिने घातले, बरं वाटतं जरा त्याच्यापेक्षा सुद्धा. आता झोपायचं आहे, तर झोपायच्या वेळेला तुमच्या अंगावर फाटकं आहे का शालू आहे, काय संबंध आहे? म्हणजे जोपर्यंत शांती दया क्षमा हे माझ्याजवळ आहे, याची जाणीव जोपर्यंत आहे, तोपर्यंत हे गुण सुद्धा कुणाला लागलेले आहेत? मनाला. शांती दया क्षमा हे गुण कुणाचे? मनाचे. जे देह मन बुद्धीचे, म्हणजे मी पडल्या सगळ्या स्वामी जे बोलत असत किंवा आताही मी ऐकत असते त्याच्यावर मी चिंतन करत असते आणि सगळ्या ठिकाणी उत्तर हेच येतं की ज्या ज्या गोष्टी देह मन बुद्धीला लागलेल्या आहेत त्यात जोपर्यंत आपण गुंतलेलो आहोत तोपर्यंत त्याच्या पलीकडे जाता येत नाही. लक्षात आहे? मग मी एकदा स्वामींना म्हटलं होतं असं बोलताना की शांती दया क्षमा याच्या पलीकडे जर जायचंय म्हणता मग ते हवेतच कशाला? जिथं आपण आहोत म्हणजे काही रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, सत्वगुणी देखील जर टाकायचं असेल तर मग ते हवंच कशाला? एकदम आपण पलीकडे गेलो तर असं वाटेल का नाही? पलीकडे जाता येत नाही. सत्वगुणाचा आधार घे. त्याचं कारण जो रजोगुण तमोगुण आहे ना तो पण पलीकडे जायचं आहे हे कळतच नाही. जसं एखादा आपल्या चिखलातून पलीकडे जायचं असेल, एकदम उडी मारता येत नाही, मग मध्ये दगड घ्यायला लागतोय, त्याच्यावर पाय ठेवून पलीकडे जायचं. तसं हे अवगुण टाकायचे, सत्व रजतम म्हणजे सत्व ठेवून रजतम टाकायचे. शांती दया क्षमा करुणा वगैरे हे सगळे जे आहेत त्याच्यावर पाय ठेवायचा. बघा, तुम्ही सगळे आता अभ्यास करणारी मंडळी आहेत म्हणून तुम्हाला चिंतनासाठी विचारले की हे सगळं टाकून आपण काय म्हणतो आता आपल्याला पलीकडे जायचं. म्हणजे जो निर्गुण परमात्मा असं म्हटलाय त्याच्याकडे जर जायचं असेल तर हे चांगले गुण देखील मी मिळवले आहे, मी शांत आहे, मी क्षमाशील आहे, माझ्याजवळ करुणा आहे वगैरे 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 हे जे काही आहे हे गेलं पाहिजे का नको? म्हणूनच त्याला मला नेहमी उदाहरण हेच वाटतं की शांत झोपायचं असेल तर मी श्रीमंत आहे, माझ्या 2 गाड्या आहेत, माझा बंगला आहे, असू दे चांगलं, पण आता झोपायचं आहे ना. म्हणजे त्यावेळेला जसं सगळं तुम्ही विसरलात तरच तुम्हाला गाढ झोप लागेल, नाही तर लागणार नाही. असं म्हणायचं आहे का की सत्वगुण राहतील पण त्यातला अहंकार बाजूला हो हो कारण गुण राहणारच ना, कारण देहभावावरून काम करायचं नाही. ते देहभावावर येताना सत्व रजतम पाहिजेतच आपल्याला. रजोगुण सुद्धा अजिबात टाकून चालणार नाही, कारण रजोगुण टाकला तर कर्म कसं करणार? पण तो शुद्ध रजोगुण पाहिजे, शुद्ध तमोगुण पाहिजे, कारण त्याशिवाय देहच राहणार नाही. सत्व रजतम हे त्रिगुण असल्याखेरीज देह राहणारच नाही. प्रत्येक गोष्ट विश्वातली जी आहे ती त्रिगुणच येणार. प्रमाण त्याचं किती आहे त्याच्यावर अवलंबून. तसं म्हटलंय ना, अगदी दरोडेखोर जरी असला, वाल्या होता, तरी देखील तमोगुण ना, अत्यंतिक तमोगुण, तरी सत्वगुण थोडा असतोच. आपल्या मुलाबाळांविषयी आपल्या ह्याच्याविषयी प्रेमाचा भाव असतो कुठे ना कुठेतरी. मग जेव्हा त्यांच्या परिवर्तनाचा विचार चालतो काही लोकांचा, तेव्हा त्यांच्या सत्वगुणाला ते आवाहन करतात आणि ह्या बाकीचे गुण बरोबर नाही आणि सत्वगुण त्याच्यातला जो आहे, तुझ्या मुलावर तरी तू प्रेम करतोस ना, उद्या तू इतरांना व्याप करतो, तुझ्या मुलांना मुलींना जर कोणी पळवून नेलं, व्याप केलं तर तुला कसं वाटेल? बरोबर आहे का?
जे त्याच्यातलं जे प्रेम आहे, प्रेम अजिबात नाही असं होत नाही. कुणावर तरी प्रेम असतं, अगदी काही नाही तरी पैशावर तरी प्रेम असतं, स्वतःवर तरी प्रेम असतं. मग हे प्रेम जे आहे हे व्यापक करणं म्हणून त्या प्रत्येक वेळेला संत सुद्धा प्रत्येकाच्यातल्या सत्वगुणाला आवाहन करत असतात. आणि रजोगुण तमोगुण जास्त दिसला की तो कमी करतात. उदाहरणार्थ मी माझ्यावरनं सांगते तुम्हाला, माझा रजोगुणाचा म्हणजे कर्माचा पिंड, काही काही कर्माचेच पिंड असतात, सारखं काही ना काहीतरी करत राहणार. तर हा रजोगुणाचा म्हणजे कर्माचा पिंड वाईट नाही, फक्त तो रजोगुण तुम्ही स्वार्थासाठी वापरता तर दुसऱ्यासाठी वापरता. समर्थाने एवढं कार्य केलं, शिवाजी महाराजांनी एवढं काम केलं, आताही काही मध्ये देशभक्त पहिले काही होऊन गेले, त्यांनी खूप काम केलं. हे जे आहे रजोगुणाचंच काम आहे की नाही, पण ते तुम्ही निस्वार्थ बुद्धी न करता का. एखादे डॉक्टर असतील, पेशंटना बरं करायचं कामच करायला पाहिजे ना त्यानं, पण केवळ तुम्ही पैशाकडे दृष्टी ठेवून करता का त्याला बरं करायचंय म्हणून करता. हे तुमचा हेतू काय. परमार्थामध्ये प्रत्येक कृती मागचा हेतू काय हा महत्वाचा आहे. रोग्याला बरं करायचा हा हेतू आहे का त्याच्या खिशात किती पैसे आहेत आणि ते आपण किती ओरपायचे, दृष्टी काय आहे तुमची. त्यामुळे हेतू तुमचा जर चांगला असेल, जसं 18व्या अध्यायात मी परवाही सांगितलं तुम्हाला, त्या श्लोकावरचं निरूपण आहे का 18व्या अध्यायात यस्य नाहंकृतो भावो असा श्लोक आहे. आपलं जे गीतेचं पुस्तक आहे त्याच्यावरून ते बघा. त्याच्यात त्यांनी भगवंताने अर्जुनाला म्हटलंय यस्य नाहंकृतो भावो, ज्याचा अहंकार नाही आहे, बुद्धी यस्य न लिप्यते, जशी बुद्धीमध्ये मनामध्ये अहंकार नाही आहे, हत्वा की सैमान लोकान, सगळ्या लोकांना जरी त्यांनी मारलं तरी तो त्याच्यात बद्ध होत नाही. पण ते जे मारणं असतं ते स्वतःसाठी नसतं, देशासाठी किंवा दुर्जनांचा परित्राणाया साधूना विनाशायाचे दुष्कृतान. भगवंताने शेवटी सगळे यादव देखील मारले आपल्या कुळातले असून, कारण ते वेडवाकडं कर्म करायला लागले, दारू प्यायला लागले, एकमेकाच्या मारामारी. शेवटी सगळ्यांचं निपात केला त्यांनी. म्हणजे काही काळ तर विंदान जगामध्ये शांतता नांदे. आता हे जे केलंय स्वतःसाठी केलेलं नाही. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जगाच्या कल्याणाला असं जर असेल तर त्याचा लेप लागत नाही, सर्व करून ते अलिप्त. तसे संत देखील गोंधळकर महाराज म्हणा किंवा काही समर्थ काय किंवा रागवत असत, शिष्याला शिक्षाही त्यांनी कडक दिलेली आहे, पण ते स्वतःसाठी नव्हतं. जी गोष्ट समाजाला विघातक आहे असं वाटतं, ही गोष्ट बरोबर नाही असं वाटतं, असं जेव्हा वाटलं तेव्हा अशा वेळेला ते कडक होतात. म्हणजे तमोगुण त्यांचा त्यावेळी येतो, पण तो तमोगुण दूषित नसतो, शुद्ध तमोगुण असतो. लक्षात घ्या, व्यवहार हा सत्वरज तमातच चालायचा, त्यामुळे त्याची आवश्यकता आहे. पण आत्मरूप जेव्हा व्हायचं आहे, आता ध्यानाला बसायचं आहे, प्रत्यक्ष काही करायचं नाही ना. आता आपल्याला तिन्ही गुणाच्या पलीकडेच गेलं पाहिजे. म्हणून हे तिन्ही गुण ज्या देह मन बुद्धीला आहेत, ध्यानामध्ये आपण त्याच्या पलीकडे जायचं आहे. मग देह स्वस्थ करायचा आहे, मन लीन करायचं आहे, बुद्धीचे विचारही थांबवायचे. ते सगळे जेव्हा थांबतं तेव्हाच आपल्याला ध्यान लागलं म्हणता येतं, तोपर्यंत नाही. कळलं नसता तर विचार पुन्हा काय म्हणतं ते लक्षात येत आहे का. त्यामुळे सत्वरजना बोल. मला एक असा प्रश्न पडतो हां हां की समजा काही युद्ध झालं, हां त्या युद्धात समजा रावणाकडनं जी लोक लढत होते त्यांचं काही चूक नव्हतं, त्यांचा काय त्यांची काही चूक नव्हती. हो, पण त्याचं ते ऐकत होते ना, त्यांच्या बाजूचे होते ना, तेवढीच चूक आहे. हो. कोणाचं तुम्ही स्वतः जरी चोरी केली नाही तरी त्या चोरीला तुम्ही मदत केली तो गुन्हाच ठरतो. तुमच्या कोर्टात सुद्धा विचारायला की तुम्ही त्याला कमी जास्त हे असेल त्याची शिक्षा. किंवा समजा आपल्या देशाकडून लोक लढतात, हो, म्हणजे तुम्ही कुणाची साथ देता. आता विभीषणांना तसंच राहता आलं असतं की नाही, पण ते सोडून आले इकडं, आले की नाही. तेव्हा त्यांना रावणाची बाजू पटली नाही, तेव्हा ते सोडून रामाकडे आले, ते वाचले. आणि ज्यांनी त्याची बाजू धरली, कुंभकर्णाला स्वतः ते पटत नव्हतं, पण त्यांनी त्याची बाजू सोडली नाही, तिथंच राहायला तो गेला. ज्यांनी ती बाजू धरली ते गेले. म्हणजे दुर्जनास दुस्संग सर्वथैव त्याज्या,
हां, तुम्ही एखाद्याच्या बरोबर बारमध्ये गेलात, नुसतं पाणी पिऊन आलात तरी देखील त्याच्याबरोबर गेलात ना, आपण टाकतो. आता हे जे रेट्स पडतात, तो एखादा सांगेल माझा काही संबंध नाही, मी मित्रांनी नेलं म्हणून गेलो होतो. गेलास ना तू, आता अडकलास. त्यामुळे तुझा जरी ते हे असं तरी तू जे कृती केलीस त्यात अडकलास. त्याच्यामध्ये मग सामान्य जो पोटार्थी सैनिक आहे हो त्याच्यावर काय हे म्हणजे काही जी लोक वरच्या पातळीवरची लोक आहेत समजा हो, सेनापतीच्या हो, वर हो, पातळीवरची हो. लोक त्यांच्या बाबतीत झालं. नाही, त्यावेळेस सुद्धा सांगते ना तुम्हाला. बघा आता अर्थात पुराणात फार आपण शिरत नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे कौरवांच्यातला सुद्धा एक जण कोणीतरी होता. सोबतीत राहिला. हा, तर त्याला त्याची बाजू पटत नव्हती, त्यामुळे तो यांच्या बाजूला होता. म्हणजे वैयक्तिक जीवाला हे स्वातंत्र्य आहे की काय निवडायचं. तुला जर ही बाजू पटत नाही, तू जर चांगल्या बाजूला आलास, आता दोघांना त्यावेळेला आपली बाजू चांगलीच वाटत असते, कारण हा त्या बोधावर असतो आणि हा ह्या बोधावर असतो. दोघांच्या बोधात फरक आहे. मग कृष्ण भगवंताची बाजू काय होती की धर्माची बाजू घ्यायची, अधर्माची घ्यायची नाही. ज्याला लक्षात आलं हा अधर्म आहे, पण आता भीष्माचार्य द्रोणाचार्यांनी त्यांचं अन्न मीठ खाल्लं होतं, त्यामुळे ते म्हणले आम्ही हे आहोत. असं बारीकशा गोष्टी बाकी काय पुराणात महाभारत, पण सर्वसाधारण असं लक्षात घेतं. निंदे झाले ते, त्यांनी त्याच्यासाठी प्राणत्याग करावा लागला त्यांना, त्यांच्या मनात नव्हता. त्यांनी जर का त्याच्यातून बाहेर आले असते नाही पटत म्हणून तर कदाचित वाचले असते, पण ते त्यांना त्यावेळेला काय योग्य आहे. पण आपण सर्वसाधारण हे लक्षात असं घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपल्या लक्षात येते की ही बाजू बरी नाही, किंवा अनेक वेळा मी काल एक विषय सांगितला होता बोलताना कुठेतरी मला वाटतं की काही वेळा नोकरीमध्ये असा प्रश्न येतो की आपली इच्छा नसते पण वरचे लोक पैसे खायला लावतात, आणि ते जर तुम्ही नाही म्हणलात तर नोकरी सोडायची वेळ येते. असं आलं तर काय करतात, असा प्रश्न काही वेळा विचारला जातो. तर शक्यतोवर आपण त्याच्यामध्ये गुंतू नये, हे चांगलं. नाही तर येईल त्या परिणामाला तोंड द्यायला पाहिजे. आता इथं सुद्धा मला नेहमी वाटतं इतके लोक सापडले, इतके बडतर्फ केले, तेव्हा मला नेहमी असं वाटतं सगळेच काही तसे असतील असं नाही. कदाचित बोल्याबरोबर सुख म्हणतात तसं ते असं काहीही होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्याच्यात हे झालात ना. आता परमार्थाच्या दृष्टीनं मुद्दा काय येतो की स्वामीजी सांगत असत तसं की लाच द्यायची वेळ येते काही वेळेला, काही कामच होत नाहीत म्हणून, पण घ्यायची मात्र नाही. काही वेळेला परिस्थितीनुसार तुम्ही दिलंच नाही तर पुढं कामच होत नाही. असं असेल तर शक्यतोवर टाळायचं. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सुद्धा सांगते, मामलेदार कचेरीत एखादं काम व्हायचं असलं तर 10 वेळा अलपाटे घालावे लागतात, 3-3 तास बसावं लागतं. पण मी ते तसंच करायची, पण त्यांना पैसे द्यायचे नाही. शेवटी त्यांच्या लक्षात यायचं ही बाई काय हालत नाही इकडं, मग द्या करून काय तुमचं आहे ते. म्हणजे आपण सुद्धा किती बोटचेपे होतो त्याच्यावर अवलंबून असतं. पण समजा त्यातून अगदी काही जर आलीच वेळ तर ते जे काही घेतलेलं असेल ते आपण आपल्या संसारासाठी वापरू नये, स्वतःसाठी. ते कुठं ना कुठंतरी असं आलं आपल्याला त्याचा लेप लागता कामा नये. नाईलाज म्हणून ते स्वीकारलेलं आहे. एकदा खुशीनं 5 रुपये जरी स्वीकारले ते 500 आणि 500 कोटी व्हायला वेळ लागत नाही. पहिलं पाऊल आपण हे केलं पाहिजे. आणि नाईलाजाने एखादी गोष्ट केली असली तर मनुष्य त्याच्यामध्ये पुन्हा सापडत नाही, त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल असा प्रयत्न करतो. म्हणजे व्यवहाराच्या बाबतीत सांगते. आणि पुढे पुढे जशी आपल्याला एक विवेक बुद्धी जागृत होती तसं सापडतं लक्षात येतं हे करायचं आहे, करायचं नाही, हे करायचं आहे, करायचं नाही. तिथं आपण त्या पातळीपर्यंत जाऊन पोचलो पाहिजे. त्याच्याकडे म्हणजे बरोबर लक्षात येते की हे करायचं. कुठली गोष्ट समोर आली तरी साधी एक गोष्ट गंमत सांगते तुम्हाला. एक प्राध्यापक होत्या इथं HP कॉलेजला काम करणाऱ्या, त्या माझ्याकडे लिहायला वगैरे असं तसं. एक दिवस त्यांनी काहीतरी असं कागदाचं बंडल मला आणून दिलं. म्हटलं हे काय आहे? नाही म्हटलं कागद आहेत कोरे, ते पुष्कळ पडलेले आहेत आणि म्हणून मी आणले. मी म्हटलं ते कॉलेजचे कागद आहेत. नाही इथं तुमच्या कामाला. म्हटलं माझं काम बरोबर आहे, तुमच्या घरातनं तुम्ही मला काही आणून दिलं तुमच्या पैशाचं तर मला चालेल, पण कॉलेजचे कागद तुम्ही तिथनं उचलले ते पहिलं आधी चुकलं आणि ते तुम्ही मला इथं आणून देता या कामासाठी. त्याच्यानंतर ते बाई आल्या नाहीत माझ्याकडे, भेटले तर पुढे त्यांना कुठंतरी माझा विचार पटला नसेल, पण मला ते घेणंही माझ्या ह्याच्यात बसलं नाही. तुम्ही त्यांना सांगितलं नाही. स्वामी देखील म्हणायचे 25,000 रुपये तुम्हाला पगार असला तरी हरकत नाही, पण ऑफिसचं खोड रबर पेन्सिल किंवा तिथल्या कागदावर बायकोला पत्र लिहिलं असलं चालणार नाही.
तिथली कोणतीही वस्तू आपली नाही. काम झालं की तिथं सगळं ठेवून परत यायचं. तर ते तिथल्या फोनवरती ट्रंकावर लावतात, त्याला त्याला बिल येत आहे एवढं भरमसाठ, हे चालायचं. जे जे काही एक नैतिकतेचे काही निकष लावलेले आहेत त्याला धरूनच राहिलं पाहिजे. आपल्याला तो करतो म्हणून मी करतो, त्याचं जग जातं त्याच्याबरोबर तुम्ही फरफटाल. तुम्हाला जर साधक व्हायचं आहे, साधना करायची असेल, तर तो करतो म्हणून मी करते असं म्हणून चालणार नाही. हे नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं, हे करायचं म्हणजे करायचं. अगदी बारीक सारीक गोष्टी सकाळी उठल्यापासून लक्षात ठेवायचं. 6च्या पुढे कुणी अंतोनात असला तर स्वामी म्हणायचे तो साधक नव्हे. 6 वाजले की अंतोनातनं उठलं पाहिजे, ध्यानाला बसलं पाहिजे, आवरलं पाहिजे घरातलं. इकडे तिकडे गप्पा मारत बसला, 1 मिनिट वाया गेलं, साधक नव्हे. प्रत्येक मिनिटाचा हिशोब देता आला पाहिजे. ते नेहमी सांगायचे डायरी लिहा, काय केलं सकाळपासून. माझ्यासुद्धा डायरी लिहिलेली असते, विचार असेल 10 वर्षाच्या डायऱ्या आहेत. तेव्हा आज कोण आलं, भेटून गेलं, काय केलं काय नाही. आता काल माझ्याकडे ग्रस्त येते तर 10 सव्वा 10च्या दरम्यान येईल म्हणाले. मी त्याप्रमाणे माझं जेवण म्हणजे काय एवढंसं खाते ते चटकन लवकर खाऊन मी आवरून बसले. 11 वाजता आले ते. आता तोपर्यंत मला दुसरं काम करता आलं नाही, दुसरं कुणाशी काय बोलता आलं नाही. हे जे आहे हे ज्या क्षणाला नाही तर मला कळवायचं किंवा मला कडे पाऊण तास उशीर होणं, माझं काम मी करू शकते. फुकट वेळ आहे का जायला? 1-1 मिनिट आपल्या आयुष्यातलं इतकं मोलाचं आहे. काय नाही, जाता जाता आलो, असं जाता जाता आलो वगैरे नाही. येणार असेल यायला पाहिजे, येणार नसलात कळवायला पाहिजे. प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपल्याला देता आला पाहिजे. आणि हा पाया जर आपला नसेल तर ह्या पायावर पुढे परमार्थ काय करणार? स्वामींना सुद्धा एकदा एकाने सांगितलं असं असं. स्वामी दारात बसले होते, 9ची वेळ, 9:15 झाले. स्वामी म्हटले आता आलेले नाहीत, आता आलो तर सांगा मी भेटणार नाही. 15 मिनटं त्यांची वाट बघत सगळं काम आवरून मी इथं. आणि स्वामीजींचं अगदी पर्टिक्युलर 9ला कोणी यायचं म्हटलं की 2 मिनटं सरला तर ते सरला ते दार उघडून ठेव, 9ला ते येणार आहे. आणि हे मी इथं करते. अमुक जर व्यक्ती अमुक वेळेला येणार असेल तर त्यावेळेला घड्याळाकडे माझं लक्ष असतं, ते आवरून मी माझ्या तिथे येऊन बसते. ही व्यक्ती यायची. ही सुरुवातच आपला पाया जर नसेल तर काय परमार्थ करणार आपण? बरं बोला पुढे. वाचतेस ना काहीतरी, वाच. हां, पुन्हा मुद्द्यावर येऊया आपण. निर्गुणावरून आपण इथपर्यंत आलो. हां, त्याचा अंश आहे. 15 वाद्यात सांगितले त्यांनी. प्रत्येकात जीव म्हणून जो आहे तो परमात्म्याचा अंश आहे आणि आत्मा परमात्म्याचा अंश. म्हणजे परमात्माच अंश रूपाने आत्मरूपाने देहात राहिलाय. तोच आत्मा जीवभावावर येतो. आत्मभावावर आला काहीच प्रश्न नाही. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर अशी येतात की तुम्ही आत्मभावावर आहात का देहभावावर आहात, जीवभावावर आहात. आत्मभावावर असाल काही कशाचाच प्रश्न नाही, फक्त आनंद. एक स्वामी सांगायचे नेहमी, तेही मी सारखा विचार कर, आनंदात राहा, आनंदात राहा असं म्हणायचं. हां, आताही तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे व्यग्रता असू नये. त्याचा अर्थ आपण विचार करा. व्यग्रता कशामुळे येते? देहाला काही असेल तर, मनाला काही असेल तर, बुद्धीला काही असेल तर. याचा अर्थ व्यग्रता येण्याचं कारण आपण देह मन बुद्धीवर आहोत. आलं लक्षात? आणि आनंदात राहणं याचा अर्थ आपण आत्म्याच्या जवळ आहोत. त्यामुळे मी सुद्धा फोनवर अनेक वेळा सांगते, काही जर कुणा तरी तुम्ही आनंदात राहा, आनंदात राहा. तर हे स्वामीजींच्या शब्दाचं जे जिथे बोलत असत त्या शब्दांचं मी जेव्हा पडल्या चिंतन करत असते तेव्हा माझ्या लक्षात येतं आनंदात राहा, म्हणजे देह मन बुद्धीच्या पलीकडे राहा. जसं आपण साधं सांगतो ना, अरे पाऊस आला घरात जा, थंडी आली घरात जा, ऊन आलं घरात जा. घरात जा याचा अर्थ काय की बाहेर जे तुला पाऊस ऊन थंडी लागणार आहे ती घरात राहिलास म्हणजे लागणार नाही. म्हणजे तुला जे सुख दुःख मान अपमान माझं तुझं आहे ते आत्मरूपात राहा. म्हणजे हे तू लांबून बघशी, नाही तर तो मला इथून सरक म्हणाला, झालं यांचा अपमान झाला, पापड मोडला. आता काय सरक म्हणलं तर काय भोकं पडली का सरकायचं, बिघडलं कुठं? तो मला असं म्हणला की झालं, जन्मभर सोडणार विसरणार नाही मी. असं म्हणायचं बसा धरून
तर भगवंताला आठवायचं राहिलं बाजूला, आणि तो मला असं म्हणाला, हे उगाळत बसायचं. तो दिसला रे दिसला, त्या दिसला नसला तरी. म्हणून लक्षात घ्यायचं, एकांत ज्याला म्हणतो ना, तर नुसतं एकांतात खोलीत बसून एकांत नव्हे. एकांतात मी स्वामींना पुष्कळ सगळ्या गोष्टी मी बोलायचे ना, तर सगळ्या कॅसेट ऐकते म्हणून पुन्हा पुन्हा सांगते. ते म्हणजे खोलीवर जाऊन एकांतात बसला तरी पुन्हा सगळ्यांना गोळा करूनच बसणार ना मनाने. हा, आपण एकांतात बसलो, अगदी कुंडाशी नाही, आता आपल्याला साधनं करायचे आणि बसलो एकांतात, पण पुन्हा ते घरी तिकडे सुनबाई काय करते, किंवा माझा मुलगा काय करतोय, किंवा ते अमके काय करतात. आता तुम्ही एकांतात बसला ना, मग एकांतात मी आणि भगवंत फक्त, बाकीचे कशाला बघायचे. आता तू गाडीत प्रवास करतोस, आपलं फक्त सामान सुरक्षित असलं की आपण आणि भगवंत. तू काही केलं नाहीस तरी गाडी तुला मुंबईला नेणार. गाडीत एकदा बसल्यानंतर तिथं काय तुम्हाला असं असं करायला लागतं काय, धावायला लागतं का. एकदा गाडीत बसलात की ती तुम्हाला नेणार. तिथं स्वस्त बसा फक्त, ते बसणं होत नाही. तसं एकदा एकांतात बसलात ना, आपण आणि परमेश्वर, दुसरा काही विचार नाही, तर एकांत. आणि असा एकांत जर कळला तर आपण मंडईत जरी बसलो तरी एकांतात बसू शकतो. बाकीच्या गोष्टीशी आपल्याला काय कर्तव्य नाही. अगदी सिनेमा थिएटरमध्ये कुणी नेलं, माझी इच्छा नव्हती पण कोणीतरी नेलं, तर ते बघायलाच पाहिजे असं कोणी सांगितलं. आपण शांतपणे बसून आपल्या नामस्मरणात राहू शकतो. जे डोळे उघडे ठेवून देखील आपण आत राहू शकतो. बघा तुम्ही, डोळे उघडे ठेवून आपलं जर तिकडे लक्ष नसलं, हा, समोरून व्यक्ती जरी गेली, त्यामुळे कोण राहावं. त्याच्यात एक तुम्हाला गंमतशीर विनोदी गोष्ट म्हणून सांगते. मी जसा अभ्यास करत होते स्वामीजींच्याकडे गेला, तर 73, 74, 75 किंवा नाही, आपण काही कशाने त्या नादात राहायचं. तर माझ्या घरातून मी अशी बाहेर पडले, 10-15 पावलावर आमचे अण्णा समोरून येत होते. आणि मी माझ्या नादात होते, मी काही बघितलं नाही, बोलले नाही, पुढे गेले. पुढे गेल्यानंतर मला वाटलं हे कोणतरी मी पाहिल्यासारखं वाटतं. मला अजूनही आठवत होतं, म्हणजे या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं. मी पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, याचा अर्थ असा मी काय बघितला की तुम्ही फक्त कुठेतरी ऍक्सिडेंट होणार नाही एवढे सावध आहात, पण समोर येणाऱ्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर लक्षात येणार नाही अमुक आहे तमुक आहे. म्हणजे त्याच्या प्रकृतीकडे न बघता चैतन्याचं अनुसंधान ठेवायचं, ह्याचा विचार करता करता ती व्यक्ती आपल्या परिचयाची आहे का नाही हे देखील ध्यानात राहत नाही. आणि मग काही वेळा तुम्हाला सांगते की घरात काही वेळा असे गैरसमज होतात की तुम्ही पूर्वी आमच्याशी खूप गप्पा मारत होता, इकडलं तिकडं बोलत होता, हे करत होता, आता तुम्ही बोलत नाही, आपल्याच ह्याच्यात असाल, असं ते होत जातं. त्या अनुषंगाने ते काय बोलायचं असतं फालतू उगीच बोलणं बंद होतं, अवांतर गोष्टी गप्पा कमी होतात. म्हणून मी नेहमी सांगत असते दोघांनी त्याच दिशेने यावं. म्हणजे मग दोघंही मौनामध्ये जेवतात, अनुसंधान भगवंताचं ठेवलेलं आहे. नाही तर तुम्हाला काय झालं, न बोलायला काय झालं, रागावलात का झालं, सुरू होतात ते वाटते. त्यापेक्षा दोघांनी समजावं, बोलण्यासारखं काहीच नाही आहे. जेवताना सुद्धा शांतपणे ओंकारासहित जेवण करतायत. फार तर एक शब्द बोला, स्वयंपाक छान झाला, हा एवढं म्हटलं की त्यांना बरं वाटतं. कसा झाला त्याच्यावर चर्चा करत बसायचं नाही. छान झाला एकदा म्हटलं, जसं एखादी व्यक्ती छान आहे म्हटलं की त्याला काही उत्तर नसतं, आणि ती वाईट आहे म्हटलं की 50 शब्द बोलावे लागतात. तर की नाही, त्यापेक्षा आपण आपलं छान आहे म्हणावं, मोकळं व्हावं. बरं, हां पुढं वाच. म्हणजे आपल्या वर्षभर पर्यंत आपल्या जो अंश हा, म्हणजे आपल्याला का आपण अज्ञानात आलो, स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. अज्ञान कशाला म्हणायचं आणि ज्ञान कशाला म्हणायचं, एकच व्याख्या करा. स्वरूपाचं स्मरण म्हणजे ज्ञान, आणि स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. ती व्याख्या सोपी आहे. आणि आपण अखंड विस्मरण असल्यामुळे आपण अखंड अज्ञानी, आणि संतांना अखंड स्मरण असल्यामुळे ते ज्ञानी. एवढाच फरक, बाकी काही फरक नाही. पण त्यामुळे सगळाच फरक पडतो. एक तिथं राहिला आणि एक इथं राहिला, या पातळीवर आणि एक त्या पातळीवर. त्यामुळे प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात जमीन आसमानचं अंतर आहे. एक आकाशात तरंगतोय वरती, राहिलेल्या सगळ्याच्या आकर्षणाच्या पलीकडे बसलेला आहे. कशाचंच आकर्षण नाही.
हे पाहिजे ते पाहिजे, कसलीच कामना नाही, कसलीच इच्छा नाही, वासना नाही, असा तो राहिलेला आहे शांतपणे. आणि इथं याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, बक 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 खतखत खतखत. आणि मग त्याला असं वाटतं हा आनंदात राहतो. एवढे सगळे त्यांना व्याप आहेत तरी ते आनंदात राहतात. त्याचं कारण जे व्याप करणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याच्यात ते आहेत, पण त्याच्यापासून अलिप्त आहेत. बघा मी काय म्हणतो, नाही असं अतिशय अवघड आहे actually. मग ते आवड म्हणून साधनेने करायचं आहे. म्हणजे किती अवघड आहे की समजा मी आता उद्या ऑफिसमध्ये गेलो, हो. मला या सगळ्या गोष्टी हा. नियमाने करायच्या की हे असं करायचं ते तसं हो करायचं. हो. आणि पण ते करताना हा बोध ठेवायचा. बोध राहतो, हा. पण मला बोध आहे, पण हा. बाकीच्या आजूबाजूला नाही ना, पण त्या लोकांकडे आपण त्याला म्हणायला जायचं नाही तू अज्ञानी आहेस बाळा, तू अज्ञानी आहेस असं त्याला म्हणायचं नाही. तो मारायला येईल, सगळे मिळून मारायला येतील. अवघे वेडे मिळाले, हा ते शहाण्याचे काय चाले असं समर्थने म्हणून ठेवलंय. वेड्यास वेडे म्हणू नये, हा वर्म कदापि बोलू नये. समजून राहावं त्याला तो असा आहे म्हणून गृहीत धरायचं. आणि मग त्याच्याशी आपण कसं वागायचं त्याला म्हणून परमार्थी मनुष्य चातुर्यवान लागतं. ते अवघड आहे. हा ते चातुर्य शिकवायचं आपण. पण ते चातुर्य म्हणजे राजकारणात चातुर्य आहे, ते दुसऱ्याला बुडवून कसं उभं राहता येईल हे राजकारणातलं चातुर्य आहे. तसं नाही. आपल्याला ह्या सगळ्या चिखलातून कमळ कसं वर यावं तसं आजूबाजूला चिखल असला तरी त्याच्यातून कमळाने डोकं वर काढायचं. तसं आपल्याला सगळ्या संसारातून आपलं डोकं वर काढायचं. ते कसं करायचं ते आपण सावधपणाने व्हायचं. आणि हळूहळू आपण साधना करायला लागलो आणि हे ग्रंथांचं वाचन करायला लागलो की त्याच्यातून आपल्याला हळूहळू लक्षात येते काय करायचं नाही, कसं वागायचं हे लक्षात घ्यायचं. शास्त्र जरी आपण अभ्यास केला नसला तरी मग आपल्या पुढे जाणारी मंडळी कशा पद्धतीने गेली. आता माझ्या भोवती इतकी सगळी मंडळी येत आहे, सगळ्यांचे स्वभाव काय मला आवडतात तसा आहे का, खरं विचार करा. त्या सगळे काय धड वागतात असं आहे का खरं म्हणजे. पण आता आपल्याला काम करायचं आहे, सगळ्याला धरायला लागतं. देहाचं आता समजा पायापासून डोक्यापर्यंत बघितलं सगळे अवयव माझे धड आहेत का. हां काहीतरी इथं दुखत असतं, काहीतरी इथं दुखत असतं, काहीतरी कुठेतरी काहीतरी दुखत असतं. पण त्याला धरूनच आपल्याला काम करायचं आहे ना सगळ्याला मिळून. तसं एखादं कार्य करायचं तर सगळ्या प्रकृत्या घेऊनच आपल्याला काम करायचं आहे ना. मग प्रत्येकाचे गुणही लक्षात घ्यावे, दोषही लक्षात घ्यावे आणि दोषाला बाजूला काढून त्याच्या गुणाला धरून कसं काय करता येईल हे बघायचं. याला चातुर्य पाहिजे. मग परमार्थी मनुष्य बावळट, मेळदट, गबाळा असा नाही, चाणाक्ष. धूर्त म्हणजे वेड्यावाकड्या अर्थाने नव्हे. हां चातुर्य म्हणजे वेड्यावाकड्या अर्थाने नव्हे. चतुर पाहिजे, चाणाक्ष पाहिजे, तेज पाहिजे, धैर्यवान पाहिजे, सगळे गुण पाहिजे. आणि सगळ्यांना घेऊन काम केलं पाहिजे. पायाने काम पायाचं तर काही ना पायाचंच काम द्यायला लागतं, ते पायाचं काम. काही ना डोक्याचं काम द्यायला लागतं. मग त्याची पारख करून लक्षात आलं की कोण काय काम करू शकेल, कोण काय काम करू शकेल असं तयार करणं, त्याच्याकडनं ते करून घेणं. ते करताना काही दुखरे अवयव असतात, काही चांगले अवयव असतात, त्याला काही इलाज नसतो. रोज खाली बसायची सवय कर 1 तासभर, म्हणजे तुला न हालता बसता येईल 1 तासभर इथे. हां हां पुढे. आपण संसार करत असताना जसे अनेक वस्तूंचा संचय करतो. अनेक वस्तू संचय करतो. करतो. त्या वस्तू आपण आपल्या सुखासाठी किंवा आनंदासाठी जमा केलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट घेताना आपला हेतू काय असतो, आनंदासाठी. लग्न सुद्धा करतो तेव्हा कल्पना आपली असते की आपण लग्न आपल्या आनंदासाठी करणार. प्रत्यक्षात काय होतं, अनुभव सांगायचे की माझ्यासारखा सुखी कोणी नाही. एक 2-5 वर्षांनी वाटतं का, पहिल्या वर्षातच नाही असं वाटायला लागतं. स्वामी म्हणायचे की पहिल्यांदा अगदी जोडीनं 2-3 वर्ष गेल्यानंतर मग जरा मागं पुढं आणि नंतर मग एकटेच पुढे म्हणले हे बघ. अशी परिस्थिती होती. त्याचं कारण दोघे जर परमार्थ करत असतील तर कदाचित काहीतरी संसार चांगला होण्याची शक्यता. आता एक एका दिशेने जातं, दुसऱ्या दिशेने जातं. उलट परमार्थ करता काय बघून घेईन, हां अशी काही डोळे मिटून बसता काय, मुद्दाम आवाज तरी काढीन, भांडी तरी पाडीन, नाही तर काहीतरी करीन की कसे ध्यानाला बसता असं होण्याची शक्यता असते. तसं काल मला कुणी सांगितलं देवळात जाऊन बसते कुठेतरी, तसं कुठेतरी देवळात जाऊन बसायचं नाही ध्यानाला.
कुठल्या तरी ठिकाणी जाऊन बसू नये, आपल्या घरातच बसावं. कारण सुरक्षित नसतं बाहेरच्या वातावरणात. कालच त्या भगिनी सांगत होत्या कुठल्या तरी दत्ताच्या देवळात जाऊन बसते वगैरे, असं बसू नये. पुन्हा आणि त्यातून पुन्हा आणि अंगावर दागिने घालून आणि पर्स बरोबर घेऊन ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही सगळ्याचं भान विसरणार ना. मग अशा वेळी तुमची पर्स कोणी सांभाळायची? का तुम्ही दागिन्याला असं घट्ट धरून ध्यान करणार? मग एक तर तुकोबा म्हणतात तसं चोराला धाक पडतो माझ्याकडे आल्यानंतर, त्याचंच आम्ही काही घेऊ का काय. हा, तशी आपली जर परिस्थिती असेल की लोकांनी बघितल्यानंतर हीच व्यक्ती आपल्याकडे काय मागते का काय असं वाटून ते आपल्यापासून लांब राहत असले तो गोष्ट वेगळी. पण आपल्याकडून त्यांना घेण्याजोग काहीही असू नये. कुशाल मंडईतून सुद्धा फिरून यावं की त्याला काय मिळणारच नाही आपल्याला. त्यांच्या लक्षात यावं यांच्याकडे काय नाही, पाहिल्याबरोबरच लक्षात येईल. असं जर असेल तर हरकत नाही. पण नाहीतर लोकांना आमिष ठेवायचं आणि देवापासून दूर व्हायचं कसं शक्य आहे? त्यामुळे साधकाने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पुढे परमात्म्याने हे विश्व निर्माण केले ते त्याच्या आनंदात. बस, संसार जसा आपण मांडला आनंदासाठी, तसा परमेश्वराने विश्व निर्माण केलं आनंदासाठी. एकोहम बहुश्याम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी एक आहे, अनंत रूपाने नटावं अशी त्याला इच्छा झाली. सहज वाटली गंमत आणि त्याप्रमाणे तो नटला. वस्तुतः तो नटलेला आहे भगवंत. सगळ्या ठिकाणी आपल्याला भगवंत दिसायला हवा. खरं म्हणजे पाहिल्याबरोबर संतांना दिसतो. सोहम स्वर समर्थ आपल्या स्वरूपानंद म्हणत होता. सागराचा गंभीर आवाज सोहम स्वर. कावळ्याचा कावकाव असो, चिमणीची चिवचिव असो, तो जो आहे. आता चिमणी चिवचिवच करणार, कावळा कावकावच करणार. मग आपण जर कावळ्याला म्हणायला कावकाव काय करतो, चिवचिव कर, होणार का? नाही बदलणार. तसं एखादा रागीट असला आणि तुम्ही किती त्याला शिकवलं तरी त्याला जर वाटलं आपण बदलावं तर बदलेल. तुम्ही सांगून बदलणार का? मग आपण गृहीत धरायचं. कावळा जसा कावकाव करणारी गृहीत धरतो, कारल्याला कारलंच येणारे गृहीत धरतो, तसं अमुक एक व्यक्ती अशीच असणारे गृहीत धरायचं आणि मग त्याला किती आपण वापरायचं ते बघायचं. कारला म्हणून एवढी भाजी खात नाही आपण, आंबा खातो एवढा मोठा असला तर. तसं त्या व्यक्तीचं लक्षात घ्यायचं, ही अशी अशी आहे. त्याला सांगायला जायचं नाही. मात्र आता मी का नाही स्पष्ट बोलणार आहे आपला, सरळ सांगतो तुम्ही असे असे आहात मारायला येईल आपल्याला. आणि मग सांगायला येईल होय सत्याचे प्रयोग आले होते कुठंतरी यांचं पुस्तकात, सत्याचे प्रयोग. मी स्पष्ट सांगितलं त्याला, बायकोला मी स्पष्ट सांगितलं तुला काही स्वयंपाक करता येत नाही. ते म्हणे जा उद्यापासून खानावळी, माझाही डबा घेऊन येतात. असं नाही, तिला म्हणायचं छान केल्यास थोडं जरा मीठ दिलंस का तर बरं होईल, तेवढं घालतो. ते न सांगता घातलं तर जास्त चांगलं. मग काय स्वयंपाक केलाय असं म्हणलं झालं, संपलं. म्हणजे सकाळी जर तुम्ही असं म्हणला तर दिवस संपलाच तुमचा, लक्षात ठेवायचं. आता तो तसं म्हणला तर तू समजायचं खरं काय म्हणलं. वा छान आहे असं म्हणायचं. दिवसभर आनंदात जातो. त्या बायकोला म्हणलं तुझ्यासारखी समजदार शांत मिळाली आहे म्हणून माझं सगळं होत आहे असं तिला म्हणायचं. त्यांनीच कदाचित ती शांत झाली तर होईल म्हणायचं आपण. वा तुझ्यासारखी शांत पत्नी पाहिली नाही, काय सुंदर स्वयंपाक करते, वा फार छान. असं जर आपण म्हटलं तर कदाचित आपल्या पुढचा जो काही काळ आहे घरात असण्याचा तेवढा सुखात जाण्याची शक्यता आहे, नाही तर अवघड आहे. हा पुढे. तर तसं विश्व निर्माण केलं ठेवण्यासाठी. हा तो स्वयं आनंद स्वरूप आहे. हा आपल्याला आणि त्यामुळे प्रत्येकात खरा आनंद आहे. पानं फुलं बघा तुम्ही, घाणेरीचं फुलही तितक्याच आनंदाने फिरत असतं, गुलाबाचं फुलही तितक्याच आनंदाने असतं. त्याला घाणेरीला कधी असं वाटत नाही की लोक माझ्याकडे बघत नाहीत. आणि गुलाबालाही अहंकार होत नाही, ते सगळे मलाच मानतात. ते आपल्या ठिकाणी आनंदात असतं. कुणी बघा अगर न बघा, रानात फुलं असतात, कोणी चौकशी करायलाही जात नाही, ते आपल्या आनंदात डोलत असतात. बरं अडतायत कधी की काय बा आम्हाला कोणी घेतलं नाही बघितलं नाही असं काही आहे. तसं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मस्त आनंदात राहायला काय खर्च होतो? आनंदात राहायला पैसे पडतात का? नाही पडत. दुसऱ्यावर प्रेम करायला पैसे पडतात का? नाही पडत. तो काय करेल हा प्रश्न नाही, आपण प्रेम करायचं मनापासून, म्हणजे आपण छान राहतो. तर भासाना अशी कटकट आहे, असू दे ना कसा तरी.
आणि आपण जे प्रेम करायचं ते त्यातल्या चैतन्यावर प्रेम करायचं, लक्षात घ्यायचं. आणि ही सवय करायची हळूहळू. बायको भांडायला आली तरी शांतपणे लक्षात ठेवायचं चैतन्य भांडताय. आतलं जे चैतन्य आहे ना त्याची आता जी भूमिका चालली ती भांडायची भूमिका आहे. आपण शांतपणे मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहावं. मोठ्याने म्हटलं की ते आणखीन चिडेल म्हणून मनात म्हणावं. आणि आपण काहीच त्याला प्रत्युत्तर देत नाही असं वाटलं तर ते आपोआप शांत होते. ते म्हणजे ह्यांच्यात काय अर्थ नाही, आता काय बोलण्यात नाही. भांडायला असं वाटलं तर जरा येतील वाटतं भांडायला रणांगणात, काय काय ह्याच्यात अर्थ नाही. मग ते गप होतात. आपण भांडून भांडून तर दमतो मनुष्य. आपण आपलं ब्लड प्रेशर वाढवायचं नाही. हा लक्षात ठेवा. काही झालं तरी आपला हार्ट ब्लड प्रेशर नॉर्मल. तुम्हाला किती आरडाओरडा करायचा तितका करा. आता ते दिवाळी आले किंवा आता ते गणपती आले की किती बाहेर आरडाओरडा चाललेला असतो. आपण जर त्याचा परिणाम करत बसलो तर आणखीन होतो. तसे चालू दे. कानाकडून मन काढून घ्यायचं. मन काढून घेणं आपल्या हातात आहे. प्रयत्न करायचा. एखादी गोष्ट बघण्याजोगी नसली मन काढून घ्यायचं. मन आपल्या आत ठेवून घ्यायचं. चालू दे बघू काय चाललंय ते. डोळे उघडे असल्यासारखे दिसत आहेत पण बघत नाहीत त्याच्याकडे. त्याला मी आता गंमत सांगते. लहान मुली आमची लहान होती, क्षिती नात होती आमची 5-6 वर्षाची. त्यावेळी माझी आमची साधना चालू होती. तिचा 76 सालचा जन्म. हो 76चा. नंतर 80-82च्या असेल काय 4-5 वर्षात. अशीच मी आता बघत होती. माझी प्रॅक्टिस चालू होती आता, साधना होती म्हणून. ते बसलं तरी सुद्धा अंतर्मुखून बसायचं. तशी मी अशी बसले ते सोफ्यावर शांतपणे. ती आली, आजी अशी काय बघतेस? जाईल. हा तू आज बघतेस ना म्हणाली. म्हणजे तिच्या लक्षात आलं. तर तिलाही मी ते सारखं शिकवायची ना. बाप्पा कसा आहे, चिमणी आली नाही बघ, चिमणीचे कपडे घालून बाप्पा आला. ते बघ तो पक्षी आला ना, तो जो आहे ना ते कपडे घालून बाप्पा आला, तो बाप्पा आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे ते हळूहळू तिला ते ऐकायची सवय झाली ती. किंवा जे खातो ते भगवंत खातो, हे की नाही. तर तेव्हा ती म्हणायची हा आजी तो आत आराम असतो बघ. मी दह्याचा चमचा खाल्ला की तो टुणकन उडी मारतो, ते खातो पुन्हा जातो म्हणून. पुन्हा उडी. म्हणजे त्या विचाराशी ती रंगायला लागली की आत आहे तो खातो. मग तो खातो तर त्याला काय भेळ मिसळ देणार का आपण? नाही, चांगलं दिलं पाहिजे. मग हे बघ दही दिलं ना तो असं खातो, टुणकन उडी मारून खातो. आणि त्या विचाराशी रमताना डोळे मिटले ना आजी की तो रामच दिसतो मला. म्हणजे तो आहे, तो दिसतो. हे सगळे संस्कार मुलांशी बोलता बोलता आणि मुलांशी बोलता बोलता पहिले आपल्यावर करायचे. डोळे मिटले रे मिटले की ते कोण आहेत ना नावावर आता मला घेऊन याच्यामध्ये, ते डोळ्यासमोर दिसण्यापेक्षा राम दिसतो, कृष्ण दिसतो असा भाव. कारण भावानीच आहे तो. प्रत्यक्ष रामांच्या पुढे उभं राहणार का? ते त्याला फार मोठी साधना पाहिजे. येईल उभे, नाही होणार असं नाही, पण ती फार मोठी साधना पाहिजे. पण किमान पक्षी मनाने तरी आपण उभं करू शकतो का नाही? मानस पूजा ज्याला आपण म्हणतो ती सारखं डोळे मिटल्यानंतर त्याला समोर आणणं आपल्या हातात आहे का नाही. शांत आता आळंदीला जाता येत नाही मला, पण शांत डोळे मिटले की ते आळंदीची समाधी, ज्ञानेश्वर महाराज, पाठीमागे विठ्ठल रखुमाई, डोळ्यापुढे ठेवायचं, शांत पडायचं. पंढरपूरला जाता नाही आला तर डोळे मिटले की ती विठ्ठलाची मूर्ती समोरची समोर दिसते, शांत दिसत असते. अवघड काय आहे त्याच्यात? काहीतरी समोर आणण्यापेक्षा. बरं त्याला पैसे पडतात की त्यांना बोलवायला लागतं बुवा. मन ही गोष्ट अशी आहे की कुठेही क्षणात कुठून कुठे जाऊ शकते आणि मनावरच परमार्थ अवलंबून आहे. मन तुम्ही कसं ठेवता, कशावर ठेवता. मय्येव मन आदत्स्व असं भगवंतांनी म्हटलं. माझ्याच ठिकाणी मन ठेव. आता माझ्याच ठिकाणी मन ठेव म्हणजे कुठं ठेवायचं? मी स्वामीने विचारलं. ते आलं होतं कसं, माझ्या ठिकाणी मी कुठं ठेवायचं? तर तो आपल्या आतही आहे आणि बाहेरही आहे. मन आपण त्याच्या वस्तूवर जे ठेवतो, श्रीखंड, गुलाबजाम अशा वस्तूवर ठेवण्याच्या ऐवजी तो आत आणि बाहेर जो भरलेला आहे. आणि लक्षात असं घ्या, म्हणजे त्याच्यावर एक काल माझं चिंतन झालं, निर्गुण आणि सगुण दोन्ही स्वरूपात तो आत आहे. बघा त्याच्यावर विचार करा. आत्म्याच्या अंगाने तो निर्गुण स्वरूपात आहे, बरोबर आहे. सगुण स्वरूपात कसा आहे तो निर्गुण आत्मा हा काहीच करत नाही. सृजी पाळी संहारी
हे अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा म्हटलंय. तो काही करतो. इलेक्ट्रिसिटी काही करते का? नेहमी मी आपल्याला सांगते, ती काही गरम करते का, गार करते का, फिरते, काही करत नाही. ती नुसती असते आणि तिच्या असण्यावर मशीन चालते. बरोबर आहे. तसं निर्गुण आत्मा जो आहे तो काही करत नाही, पण त्याच्या असण्यावर देह चालतो. तो जीवरूपाने असतो, आत्मरूपाने असतो, त्याच्यावर देह चालतो. बरोबर आहे. मग आता तो काहीच जर करत नाही तर त्याची भक्ती कशाला करायची असा विचार येतो का नाही? तर तुमच्या नसेल आला, पण काहीच येतो की तो काहीच जर करत नाही तर परमेश्वराची उपासना करायची कशाला? तर लक्षात असं ठेवायचं की परमात्मा आणि परमेश्वर याच्यात फरक आहे. परमात्मा निर्गुण काहीच करत नाही, जशी इलेक्ट्रिसिटी काहीच करत नाही. लक्षात आलं? पण तो जेव्हा परमेश्वर रूपाने सगुण होतो तेव्हा तो आपल्या हाकेला धावून येतो. त्याला एक उदाहरण असं आहे बघा, की शिव आणि शक्ती काहीच करत नाही, तो शिव शांत आहे, आणि तो काम करायला लागला की शक्ती रूपाने काम करायला लागला. जसं रामकृष्ण म्हणत असत, सर्प झोपलेला निद्रिस्त आणि चालायला लागलेला. झोपलेला जर तो असेल, झोपलेला किंवा आपल्या कृष्णात पिंजऱ्यात असेल तर आपण आधी मुलाला देखील जाऊन सांगतो, हे बघ तो साप आहे, असं आहे. हा, तो चालायला लागला म्हणजे शक्ती रूपाने आला म्हणजे भीती वाटते की नाही? तसं इथं परमेश्वर आहे, परमात्मा आहे, काहीच करत नाही, पण आपण जी हाका मारतो ती परमेश्वराला, त्याची प्रार्थना करतो, त्याची उपासना करतो. त्याची उपासना केल्यामुळे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् असे गीतेनं म्हटलंय. जो ज्या भावाने माझ्याकडे येतो त्याचा मी प्रतिसाद देतो. तुम्ही जर त्याचा हाका मारलीत, बघा मी बारीक विचार सांगते, लक्षात घ्या. सर्व ठिकाणी तो भरलेला आहे परमात्मा. लक्षात येत आहे का बघा? पण तुमच्या भावाने तुम्ही त्याला जर हाका मारलीत तर पाण्याचं जसं बर्फ होतो थंडीनं, तसा तो निर्गुण परमात्मा सगुण रूपाने आकाराला येतो. बघा मी काय म्हणते, लक्षात येतं? सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी नाही, असं आहे का? तुमचा जर भाव असेल, म्हणून आपल्याकडे जे म्हणतात भाव तेथे देव. बसल्या ठिकाणी जरी तुम्ही हाका मारली तर हाका मारलीत म्हणजे आतापर्यंत कधी त्याच्याशी नातं जोडलंच नाही आणि आयत्या वेळेला हाका मारली, तो कसा येणार? नातं जोडा, भगवंताशी नातं जोडावं, माय लेकराचं जोडावं, सख्याचं जोडावं. तो माझा सखा आहे म्हणा, तो माझा धनी आहे म्हणा, ती माझी आई आहे म्हणा, काही म्हणा. जसं स्वामी म्हणायचं, सगळं काम झालं की रात्री भगवंताच्या कुशीत झोपावं. तर झोपतो का आपण तसे? आठवणच येत नाही आपल्याला, कारण त्याचा हा भावच नाही. वास्तविक आहे का नाही तो तिथे आहे ना, पण तरी भाव आपला असा झाला का? जेवताना तो आपल्या बरोबर आहे असं कधी वाटलं का? जाताना तो आपल्या बरोबर आहे असं कधी वाटलं का? तो अखंडच आहे आपल्या बरोबर. त्यामुळे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपामध्ये तो आपल्या जवळ आहे. तुम्ही त्याला जागवा, तो नाही असं नाही, तुम्ही त्याला उपासनेने जागवा म्हणजे तो जागा होतो. त्याला घंटा बिंटा वाजवायचे वाजवा तुम्ही, पण त्याची काही उपयोग नाही. आतून हाका मारा त्याला. नामस्मरण करणं याचा अर्थ सारखं त्याला हाका मारणं आहे. अखंड हाका मारत राहा. त्याला पैसे पडतात का? काही नाही, पण आपण फालतू गोष्टीचा विचार करत बसतो. 3 तास जाताना आणि 3 तास येताना किती नामस्मरण होईल, किती वाचन होईल, किती ध्यान होईल. हा, मग त्याचा तडक करायला लागायचं. म्हणजे त्याचा परिणाम हळूहळू आपला इतरांच्यावरही होतो हे सांगते तुम्हाला. जसं आपण गरम झालो म्हणजे आजूबाजूचं वातावरणही तापतो का नाही? का वाटेल जाऊ नका, आज तापले ते आजूबाजूचं वातावरणही तापतं. तसं आपण जर भगवत भक्ती करायला लागलो तर त्या भक्तीचा परिणाम आजूबाजूला सुद्धा त्याचं एक वलय. संतांच्या जवळ गेलं की आपल्याला का बरं वाटतं? त्यांच्या भक्ती तसं एक वलय निर्माण झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्या तिथं गेलं की आपल्याला बरं वाटतं. आता रजुगुणी माणसाला असेल तर कधीदा पळून जाऊ असं वाटतं, कारण त्याला वाटतं हे काय नुसतं बसताय तिथं, नाही पैशाच्या गोष्टी,
नाही राजकारण, नाही मतदान वगैरे, इथं काय कंटाळा आलाय आपल्याला, त्याचंच काम नाही. स्वामी म्हणायचे नाही, इथं रजोगुणी तमोगुणी मंडळी आली की 4 दिवसात म्हणले नाहीशी होती, टिकणार नाही तिथे. आणि सत्वगुणी जर असेल तरच तो टिकेल. त्याचं कारण त्याला जे हवं ते तिथं मिळतं, त्या विचाराला दिशा मिळते. तर हे साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या आपण काय करत नाही. हे करायला काय पैसे पडतात, तर उठा बशा काढ्या, काय करायचं आहे. अखंड तो बोट ठेवणं हे किती सोपं आहे. म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी काही नाही, इथून तुम्हाला लंडनला जायचं तर पैसे भरायला लागतात. भगवत प्राप्तीसाठी काही पैसे भरायला लागत नाही, फुकट. पण तेवढी आपल्याला संवेग आपला आहे का, इंटेन्सिटी आहे का, तीव्रता आहे का, हेच एक अथी, मला हेच पाहिजे, बाकी सगळं मी करणार आहे, पण मला हे मिळवायचं आहे म्हणून मी करणार आहे. प्राप्तव्य हे आहे, संसार करणार आहे, जेवणार खाणार करणार आहे, माझा उद्योगधंदा करणार आहे, कारण मला जगात राहायचं आहे, वावरायचं आहे, काही ना काही करायचं आहे. पण हे सगळं करत असताना मला भगवंत प्राप्तव्य आहे हे लक्षात ठेवा. आणि भगवंत प्राप्तव्य आहे याचा अर्थ देखील भगवंत कुठं राहतो आणि आपण त्याला जाऊन इथून भेटायचं आहे त्या चौकामध्ये, असं आहे का. आपल्यातच तो आहे, आपणच ते आहोत, आपणच आपल्याला भेटायचं आहे. बघा, साधनेने आपल्याला काय करायचं असेल तर आपण म्हणजे बाहेरचा जो मी आहे हा, त्या बाहेरच्या मीने आतल्या मीला भेटायचं आहे. आणि भेटायचं आहे म्हणजे आपण ते व्हायचं आहे, आणि व्हायचं आहे म्हणजे आपण ते आहोतच. कालच स्वामींची कॅसेट आली होती, मी सांगते ना, हल्ली तेच ऐकते, त्याच्यावरच केव्हा तरी तर बोलून मी जाण्याचे स्वामी माझं होणार कधी आहे, इतकी वर्ष झाली अजून माझं हे होत नाही. त्यात मला होणार कधी प्रश्न विचारू नको, मी आहेच, पक्क लक्षात ठेवणार. पुन्हा होणार कधी असा प्रश्न नाही विचारा, मी आहेच ते. आता मी आहेच ते हा बोट ठेवायचा. म्हणजे बाहेरून तुम्ही आत जायचंय का आतून बाहेर प्रगट व्हायचंय, विचार करा. आपली ताकद काय आहे, बाहेरून हळूहळू हळूहळू आपण तिकडे जाणार आहोत, आणि त्याच वेळेला आतमध्ये हा बोट ठेवणार आहोत. ध्यान नामाने, बघा ना, आता बारकावे लक्षात ठेवा, ध्यान नामाने आपण त्या प्रकृतीमध्ये येणारे दोष घालवणार आहोत, सगळे विकार स्वच्छ करणार आहोत. आणि त्याचबरोबर मी आत्मा आहे या अनुसंधानाने आतून प्रगट होणार आहोत. लक्षात येत आहे का बघा, आपण ते आहोतच, पण आड काय येत आहे, आपली प्रकृती, प्रकृतीतले दोष. म्हणजे एका बाजूने दोष काढायचे आहेत, म्हणून आपण अनुग्रहाच्या वेळेस सुद्धा ह्याच 2 गोष्टी सांगतो की एका बाजूने प्रकृती स्वच्छ करा, आणि एका बाजूने मी आत्माच आहे याला पक्क धरून ठेवा. आता मी आत्माच आहे असं जर शांत आपण बसलो, काय संबंध आहे बाकीच्या जगाचा. तो मला असं म्हणला का, हा मला तसं म्हणला, असं झालं, तर संबंधच नाही आहे काही. मी आत्माच आहे. हात दिवा लागलेला आहे, कंदिलाची काच जी आहे ती पुसायची आणि आतला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. परमार्थाचा वर्म समजून घ्या. नुसतं बाहेर फाकट पसारा आहे, ते 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 खूप ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. मिळतं की नाही बघा तुम्ही, आता वाचूच नका खरं, म्हणजे डोक्यात गोंधळ होतो पाहिजे. शुद्ध स्वच्छ स्पष्ट आहे, आपणच ते आहोत, आपल्याला ते आतून प्रगट व्हायचं. प्रगट होण्यासाठी शांत असू तेव्हा मी आत्मा आहे या बोधात बसायचं. आणि व्यवहारात वागताना, ध्यानाला बसले असताना प्रकृतीचा संबंध येतो का, खरं म्हणजे येऊ नये. पण काय येतो, विचार सुरू. शांत आपण बसलोय ना, आता प्रकृतीचा काय संबंध आहे. मी आता जसं म्हटलं तसं एकांतात बसलोय ना, मग मनाने जग गोळा करायचं सगळं. तसं मनाने सगळे विचार निर्माण करतो आणि आपणच आपल्या आड येतो. त्यावेळेला मन, आणि मन स्वच्छ करणं. आणखीन एक विचार काल आलेला मी सांगते, मेधा लिहून घेत, की शुद्ध चित्तातच वैराग्य निर्माण होतं. सांगितलं काल वाटतं मला, लिहून ठेव. वैराग्याला जे म्हणताय ते शुद्ध चित्त झालं तरच वैराग्य निर्माण होते. याचा अर्थ शुद्ध चित्ताला लक्षात येतं की बाकीचं सगळं जे आहे हे अशाश्वत आहे, आणि जे शाश्वत आहे ते आपल्याला मिळवायचं आहे.
आणि अशुद्ध चित्त ह्याचाच अर्थ कामना, हे पाहिजे ते पाहिजे, मिळालं नाही की क्रोध, त्याला मिळालं मला मिळालं नाही, झालं भांडणं सुरू झालं. शुद्ध चित्ताने आपलं काम करायचं, समोर आलेलं काम उत्तम तऱ्हेनं करायचं आहे. ओम तत्सत ब्रह्मार्पण म्हणायचं आहे. कापा बंद. काम जर वेडा वाकडा केलं असेल तर घरी गेल्यानंतर आपल्याला सारखं सेन्सेशन राहतं, चुकलंय. उत्तम काम केलं असलं, व्यवस्थित ते जर सांभाळलेलं असलं तर आपल्याला काळजी करायचं कारण नाही आहे. काम उत्तम केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, संपलं. काल मी ते चरित्र वाचत होतो, हा. त्याच्यामध्ये सोहम प्रक्रियेचा काहीतरी त्याने उल्लेख केला होता. कोणाचं चरित्र वाचत होतं? स्वामी हा, काय म्हटलंय? हा, सोहम प्रक्रियेविषयी चर्चा करत होतो. मग सोम म्हणजे हे सहा परमात्मा, हा बोध ठेवायचा. आणि बोध ठेवण्यासाठी आपण जे सांगितलं श्वासावर, की मध्यमेतून श्वास वर नेऊन ठेवायचा. आणि श्वास वर नेणं याचा अर्थ जीव भाव इथं जो आहे त्या जीवाला शिवाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं, हेच ध्यान आहे. शांतपणे असं पण श्वास घेतो, हा जीव इथं जे मी म्हणत असतो ते इथं तो म्हणायचं. सगळ्या परमार्थाचं ध्येय आहे तो मी नाही, कुठेही मी नाही, नाही रे मी नाही आहे, सद्गुरू सर्वा ठाई रे, सर्व ठिकाणी ते भरून आहेत, मी नाहीच आहे कुठे. मग हे जो मी वाटत असतो या मीला तिथं नेऊन ठेवला की सहा अहम करता करता अहमही संपायचा आहे आणि फक्त सहा राहायचा आहे, तोच भरून आहे सगळ्या ठिकाणी, हा शेवट. असा बोध जर तुमचा आत्ता झाला तर तुम्ही मुक्तच. म्हणजे मुक्त व्हायचं म्हणजे काही समारंभ नाही आहे, हा बोध आपल्याला राहतोय का सारखा ठसवत राहायचा. हरि ओम तत्सत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सब संतन की जय जय जय.